विक्रीचा परवाना नसतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध खतांचा साठा आढळून आला। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं कारवाई करीत 4.5 लाख रुपये किमतीच्या 350 बॅगा जप्त केल्या। तर संभाजीनगर कंपनीचा मालक बापूसाहेब जगताप विरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दणका देण्यात आलाय। मोहीम अधिकारी दीपक सोनवंशी यांना खतांच्या विनापरवाना अवैध साठवणुकीबाबत माहिती मिळाली होती। भरारी पथक प्रमुख वरुण पाटील, मोहीम अधिकारी कल्याण पाटील यांच्यासह विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक त्र्यंबकचे, तालुका गुणवत्ता नियंत्रण कृषी अधिकारी हे सारेच हर्सूल इथल्या दावल नगरात पोहोचले। तेथील SM कॉम्प्लेक्समध्ये एका गाळ्यात अवैध खत साठा ठेवण्यात आल्याचं त्यांना कळालं। गाळा बंद असल्याने हर्सूल पोलीस ठाणे गाठून कल्पना देण्यात आली। पोलिसांच्या मदतीने मालकाला बोलवून बंद गाळा उघडण्यात आला। या ठिकाणी RS बायोटेक, शेंद्रा MIDC, संभाजीनगर येथील कंपनीच्या विविध खतांच्या 4.5 लाख रुपये किमतीच्या एकूण 350 बॅगा आढळून आल्या। कंपनीचे प्रतिनिधी भालचंद्र माने आणि बंडू देशमुख यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं। संबंधितांना याबाबत विचारणा केली असता सदर खते विक्री करण्यासाठी आम्हाला पाठवल्याचं त्यांनी सांगितलं। परवान्याबाबत विचारणा केली असता यांच्याकडे जिल्ह्यात साठवणूक आणि विक्रीचा परवाना नसल्याचं स्पष्ट झालं। या खतांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत। विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी मार्गदर्शन केलं।